नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो. मित्रांनो, आज आषाढ शुद्ध एकादशी आहे. पंढरपूरची मोठी वारी असते. लाखो वारकरी पंढरपूरमध्ये आज पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी किंवा धनधान्य पाऊस पाणी चांगलं हो अशा पद्धतीची मागणी हे कळत नकळत सगळ्यांच्याच भावना एक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री महापूजा आज पहाटे झाली आहे. त्यांनीसुद्धा पांडुरंगाला हेच मागणं मागितलेलं आहे. मित्रांनो, आज दिवसा कशा पद्धतीने वातावरणामध्ये बदल होईल याची मी एक तुम्हाला माहिती देणार आहे. आज पंढरपूरमध्ये मित्रांनो खूप चांगलं आणि स्वच्छ वातावरण राहणार आहे आणि पाऊस नाही, चिडचिड नाही, एकदम क्लॅरिटी असेल. 11 वाजेपर्यंत आकाशात ढगसुद्धा दिसणार नाही आणि केवळ 11च्या नंतर मित्रांनो पंढरपूरमध्ये आकाशात ढग गोळा व्हायला चालू होतील व 10च्या नंतरच पण 11 वाजता थोडाफार हलक्या फुलक्या स्वरूपाची पुष्पवृष्टी झाल्यासारखा छोटा स्मॉल रेन होईल. त्याच वेळेस मित्रांनो म्हणजे 12-1च्या नंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाला हलक्या स्वरूपात सुरुवात होणार आहे. तो परिसर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसर आहे, आपल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर आहे, तसेच सांगलीतील जतचा काही भाग आणि कोकणातली रिमझिमसुद्धा जोराला लागेल. इतर ठिकाणी ढगाळपणा आलेला असेल. मित्रांनो, खूप म्हणजे विचार करायला लावावं असं हे वर्ष आहे. आपण सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की मे महिन्यात आणि जूनच्या अर्ध्या जूनपर्यंत, थोडक्यात 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान ज्या भागामध्ये पाऊस पडेल त्या भागात फिरून फिरून त्याच भागात एक वाट पडल्यासारखी पावसाची राहील आणि तिथंच पाऊस हा पडत राहील आणि त्या भागात दुष्काळाची परिस्थिती राहणार नाही. तर त्याच पद्धतीने पावसाचं सध्याचं वागणं आहे. जो भाग 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान कोरडा राहिला तो भाग अद्यापही त्या ठिकाणी वाहवणी जोरदार जमिनीतून पाणी निघायजोगा पाऊस झालेला नाही. हा एक भक्कमपणे दावा करतो आहे मी, कारण अनेक आपले शेतकरी बांधवांसोबत आपला संपर्क आहे. तर मित्रांनो, बार्शी कळंबपर्यंत इकडं लोहारा आणि लातूरपर्यंत ह्या भागात एक पाऊस होईल. आज दुपारी पाऊस कुठं होणार, पंढरपूरच्या वारीच्या एकादशी दिवशी हे सांगतो मी. बीडपासून मित्रांनो खूप म्हणजे माजलगाव, परतूर, जिंतूर, परभणी, तसेच नांदेड, कंधार, परळी, अंबेजोगाई, हिंगोली, रिसोड, उमरखेड, वाशिम, परत मेहकर त्या अकोला दरम्यानमध्ये मुसळधारसुद्धा पाऊस होऊ शकतो. मित्रांनो, अकोला हा पूर्व विदर्भाचा भाग आहे. अमरावतीला हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. अचलपूर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. अकोट वगैरे पाऊस राहील. वरती मध्य प्रदेशाकडला भाग आहे हा, तो बैतूल वगैरे तिकडंसुद्धा पाऊस राहील. वर्ध्याला हलक्या सरी कोसळतील. करंजा, नागपूरला सुद्धा ढगाळ असेल. पंढरपूर, नागपूर एक स्थिती असेल मित्रांनो, तिथंसुद्धा असा हेवी रेन दिसत नाही. मुख्यमंत्री जिथं आहेत तिथं आणि मुख्यमंत्र्याच्या गावाला सारखी स्थिती आहे आज. आणि मित्रांनो, बाजूला छत्रपती संभाजीनगर, तर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा म्हणजे मित्रांनो आज दुपारी बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि कारण त्याचं लो प्रेशर ही आता जोधपूरकडे त्याचं केंद्र आहे. खाली अहमदाबाद, गुजरातचा अतिशय मुसळधार स्थिती राहील. सुरतपर्यंत तो पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, धोक्याची स्थिती आहे बघा. सुरतपासून भावनगरकडल्या बाजूला, भावनगर ते बडोदा याच्या दरम्यान आज खूप मोठी एक भयान सिस्टीम ॲक्टिवेट आहे. त्यामुळं ढगफुटी सदृश्य अति जोरदार मुसळधार पाऊस होईल. आणि दुसरी एक सिस्टीम आहे ती मित्रांनो ते
त्याचं केंद्रस्थान मित्रांनो कुडाळ म्हणजे राजापूर, हा भाग थोडा धोक्याच्या सीमेत आहे आणि महाराष्ट्रावरचं हवेचं प्रेशरही आज थोडं कमी होणार आहे. आपण जे तुम्हाला सांगितलं होतं पाऊस हा 36 तासात रिलीज ॲक्टिव्ह होणार आहे, त्याची स्थिती तुम्हाला आज पाहता येईल. महाराष्ट्रावर हवेचा दाब हा 1004 हेक्टोपास्कल 1002 हेक्टोपास्कलच्या दरम्यान राहील आणि त्यामुळं विदर्भाकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी 998 हेक्टोपास्कलचा जो लो प्रेशर आहे एक कोलकात्याजवळ बांगलादेशाकडून म्हणजे येतं आहे बंगालच्या खाडीतील, त्याचा परिणाम म्हणून ही स्थिती निर्माण झालेली आहे. आणि विशेष म्हणजे की हे वर्ष असं आहे की सतत एकाच रूटने लो प्रेशर जात असल्यामुळे जे की भुवनेश्वरजवळनं कोलकाता भुवनेश्वरपासून सुरू होतं आहे आणि ते एकाच दिशेने म्हणजे राजस्थान पाकिस्तानकडे जातं आहे. त्याचा परिणाम की ठरलेल्याच भागात ठरलेल्याच आवर्तनामध्ये पाऊस होत राहणार आहे. यावर्षी कोकणातली सुद्धा सरासरी गाठेल असं वाटत नाही आणि त्याचा परिणाम हा असंतुलित पावसाचं वितरण याच्यावर होत आहे. मित्रांनो, उद्यासुद्धा आजचीच पुनरावृत्ती होईल. दुपारी 2 नंतर म्हणजे 1 नंतरच वातावरणामध्ये विक्रमी बदल होईल आणि प्रत्यक्ष म्हणजे पावसाला सुरुवात होऊन अनेक ठिकाणी मराठवाड्यात महाराष्ट्रासह पाऊस हा होणार आहे. सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत पाऊस राहील, तो विदर्भाकडे सरकेल अशी स्थिती राहणार आहे मित्रांनो. त्यामुळं शेतकरी बांधवांनो आता लक्षात घ्यायचं की आपल्याला जर काही शेतीतील फवारणी वगैरे काय कामं करायची असतील तर सकाळी करून घ्यायची. दुपारी कसल्याही परिस्थितीमध्ये जे काय वातावरण चार्ज होणार आहे ते डिस्चार्ज होण्याचा प्रयत्न करणार आहे. 2 ते 7च्या दरम्यान अनेक ठिकाणी महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होण्याचा राहणार आहे. पावसाचं वातावरण माहोल तयार होणार आहे. त्यामध्ये आज इथं पडला तर उद्या तिथं पडेल अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांची चिंताही थोडीफार वाढण्याची शक्यता आहे. वाटत होतं काही भागामध्ये नद्या वगैरे रिलीज होतील, परंतु सध्याचं वातावरण पाहता जुलैप्रमाणेच ऑगस्टची सुद्धा सुरुवात होईल असं वाटतं आहे आणि खास जे वातावरण आहे त्यामध्ये विशेष बदल दिसत नाही. जे लो प्रेशर वगैरे त्याचं जे रुटीन आहे, हवेचे दाब त्याच त्या दिशेने आणि त्याच त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. तर आपण खूप लागून जपानपासून जरी आपण निरीक्षण करत आलो तरी तोच रूट आहे. त्याचा खराचा परिणाम हा युद्धाचा झालेला आहे का काय असं वाटत आहे. जे साबळे साहेबांनी सांगितलं की कार्बन उत्सर्जन आणि जागतिक तापमान याचा परिणाम म्हणून जे आखाती देश आहेत जिकडं की युक्रेन म्हणा, रशिया म्हणा, तसेच आपले बलुचिस्तान, पाकिस्तान किंवा इराक, इराण या ठिकाणी जी काय उष्णता निर्माण झाली तिथं युद्धात अनेक क्षेपणास्त्रे वगैरे वापरली, त्यामुळं तिथं सातत्याने लो प्रेशरच ॲक्टिव्ह आहे. तिथं 1000 हेक्टोपास्कलपर्यंतसुद्धा हवेचा दाब जायला तयार नाही. थोडा वेळ काय गेला तर लगेच लो होतं की इकडची हवा तिकडं खेचली जाते आणि वाळवंटाकडंच म्हणजे दिशा आहे. परंतु तिथं स्थानिक वातावरण पावसासाठी पोषक नसल्यामुळे तिथं पाणी ते पडत नाही. आपल्याला मस्त हिकून आर्द्रता जाते समुद्रावरची, पण त्याचं पाण्यात रूपांतर पावसात रूपांतर होण्यासाठी ते पोषक नसल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, पाऊस पडण्यासाठी केवळ आर्द्रता पुरेशी नसते आणि ढग तर स्थानिक वातावरणातून निर्माण होऊ शकतात. हवेचा दाब, आर्द्रता आणि तापमान याचं जर संतुलित मिक्सिंग झालं तर ढग मोठे होतात, छोटे होतात, पाऊस पडतो, पोकळ होऊन पुढे जातात, ही स्थिती असते. आपण स्पेशल एक भाग प्रसारित करणार आहोत. मान्सून म्हणजे पाऊस येण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचं कार्य करतात याच्यावर आपलं काम थोडं चालू आहे. शास्त्रीय पद्धतीने तुम्हाला माहिती दिली जाईल. आणि मित्रांनो, माझी एक विनंती आहे की प्रत्येकाने
स्वतःकडे तापमान, आर्द्रता मोजण्यासाठी जे सध्या घड्याळामध्येच ह्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत, ते जो शेतकरी आहे त्याने त्याच्या घराच्या अंगणात किंवा कुठंतरी आपल्या गॅलरीमध्ये त्याला लावून ठेवायला पाहिजे. त्याचं रीडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आत्तासुद्धा मित्रांनो, आणखीही जरी पावसाळा अर्धा झालेला आहे मित्रांनो, आज 25 जुलै म्हणजे 25 जूनला रोहिणी नक्षत्र निघत असतं आणि खऱ्या अर्थानं तिथूनच पावसाळा सुरू झालेला असतो. मान्सून येत राहतो, पण वातावरणामध्ये बदल हा रोहिणी नक्षत्रापासून होत असतो. 25 जुलै, 25 जून, 25 जुलै हा पूर्ण म्हणजे एक महिना तर नक्कीच संपलेला आहे. आता उर्वरित पावसाळा हा मोठे पाऊस असतात. आज क्लायमेटमधलं जे रिपरिप पावसाचं वातावरण क्लिअर झालेलं आहे या 2 दिवसात. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर आपल्या विश्वनाथ दादाचा हवामानाचा अंदाज पाहिजे असेल तर ॲग्रो विश्वा मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा. नक्कीच तुम्हाला उद्बोधक आणि फायदेशीर माहिती मिळत राहील. त्याचा फायदा तुम्हाला शेती करण्यासाठी नक्की होणार आहे. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस. जय हरी. आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा.